नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी आम्रपाली लोखंडे स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज गुरुपौर्णिमा आहे. तर आज गुरुपौर्णिमेची बघा पूजा केलेली आहे. सगळं मंदिर वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं होतं. मंदिरातली भांडी तांब्या सगळं देव वगैरे सगळं घासून वगैरे घेतलेलं आहे. मग पूजा केलेली आहे. तर माझ्या देवांना आज फुलं जरा कमीच आहेत, कारण जशी झाडं तोडली तसं फुलं मिळायला गेलेत. एवढी एक 4-5 मिळाली होती, तेवढी मी देवाला वाहिली. त्यानंतर दरवाजाच्या वरती जो आपण पंचमुखी हनुमान लावतो त्याची देखील मी पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर उंबऱ्याची पूजा केली. मस्त हळदीचा लेप लावून पूजा वगैरे केली. आणि माझी मैत्रीण सतत म्हणत असते की उंबऱ्यावरती जरा रांगोळी काढत जा. तर रांगोळी थोडीशी काढली, कारण पाऊस चालू होता आणि उंबऱ्यापर्यंत येत होता. तुळशीची देखील पूजा केली. त्यानंतर मी गुरुचरित्र वाचायला घेतलेलं आहे. मी नेहमी हे गुरुचरित्र वाचते. त्या गुरुचरित्रमधला 14 आणि 18वा अध्याय वाचते. हे 2 अध्याय श्री गुरुचरित्रांचं 2 अध्यायांचं पुस्तक आहे. ज्यांना कुणाला मोठं पुस्तक रोज वाचणं होत नसेल ना, त्यांनी हे नक्की वाचा. याच्यामध्ये श्री गुरुचरित्र 14वा आणि 18वा अध्याय आहेत. हे रोज वाचलं ना तरी देखील चालतं. हे पुस्तक खूप महाग नाही आहे, 10 रुपयालाच आहे. तर कोणाला वाचायचं असेल तर नक्की वाचा. खूप छान आहे हे पुस्तक. मी 2-2.5 वर्ष झाले हे पुस्तक वाचते रेग्युलरली. जेव्हा आपल्याला अडचण असेल तेव्हाच हे पुस्तक वाचायचं, नाही इतर वेळी हे आपण कंटिन्यू करायचं. खूप छान आहे हे पुस्तक, तुम्ही देखील नक्की वाचा. तर मी चालू करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तर मी 2 अध्याय वाचते गुरुचरित्रांचे. एक 14वा अध्याय आणि एक 18वा अध्याय. त्यामध्ये मी पहिला अध्याय सुरू करते. संपूर्ण मनोकामना पूर्ण करणारा श्री गुरुचरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुपे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेय नमः, श्रीपाद श्री वल्लभ नमः, श्री नरसिंह सरस्वती नमः. नामधारक शिष्य देका विनाशी सिद्धाशी कौतुका प्रश्न करी अतिविषयाचे एकचित्ते परियस जय 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 योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तार ज्ञानहोय अम्माचे विदर वेताच्या ब्राह्मणाचे प्रसन्न झाले खूपेसी. पुढे कथा वर्तली केसी विस्तार आम्हा प्रति 19 शिष्यांच्या वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनू सांगता झाला विस्तारे. एक शिका म्हणी भिक्षा केले त्यांचे भुवनी. त्यावर संतोषाने प्रसन्न झाले परियसा. गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवारी पूजा केले विचित्र म्हणून दे आनंदी परियसा. त्या सायदेव द्विजासी श्रीगुरु बोलती संतोषी. भक्तावरी वंशावंशी माझी प्रीती तुम्हावरी. 19 श्री गुरूंचे वचन सायदेव नमन करून माथा ठेवून या चरणाने असत झाला पुन्हा पुन्हा जय जय जगद्गुरु ते मूर्तीचा अविद्या अविद्य माया दिससी नरु वेदाती गोचरी. तुझी महिमा विश्वव्यापक तू चौशी ब्रह्मा विष्णू येऊ मग कसे धारले रूप मानुषी भक्तचिंता राय. तुझी महिमा वर्णाची शक्ती कैसे आमाशी मागे नाही का तुम्हासी कृपा करणे श्री गुरुमूर्ती. माझे वंशापरे परमे भक्ती द्यावी निदारीचे सोख पुत्रपुत्री या परिद्यावी सद्गुती याचा विनंती करून पुनरुपी विनवी करुणाविचन सेवा करतो द्वार दैन महासुराचे प्रकृती प्रति क्रूर प्रतिवत्सरी प्रमाणाशी गाती करतो जीवनशी. याचे कारण आम्हाला बोलवी तशी आजीमाची जातात त्यावेळेस जवळ आपण निश्चय घेले. माझे प्राण भेटी झाले तुमचे चरण मार्ग कैसे आपणा संतोषी श्री गुरु मोती अभय आपले हाती विप्रमस्ते ठेवी ती चिंता नाही करी ना करी म्हणून या बह साडून तुवा जावे कुरो येवन त्या भेटावे संतोषी प्रिय पाठविला आम्हा प्रति जवळ परतून तू आयसी असो आम्हा भरवसी तुवा आली संतोषी जाऊ मग येथून याने जे बघते आमचा तू चौशी पार परिवंशा केले विष्ट तू पावसी वाडी संतती तुझे वंशापर्यंत सुखनांती पुत्रपत्रे अखंड लक्ष्मी तुझ्या घरी निरोगी येते होती शतैशावर लादेन निघे साहित्य ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळ कालांत काही यम सत यवन दृष्टपदे असं प्रमाण नाते पाहते कैसा जो आले पोहो झाकले मुख होऊन गेला ग्रंथी गेला येऊन कोपतू विप्र झाला वैचकुती वनी सुद्यातच कोपाली येऊनाची काही स्पर्श अग्री शिशी गुरुपा होय ज्याची काय करी कुरुदृष्टी गरुडीच्या पिल्याची सर्प करणे परिवर्त्याची भामणशाहीची कृपाची गुंचित काय हृदय एखाद्या सिंहाची एरावत की विग्रहाची कृपायची ज्याची करी काळाची बहिराणी ज्याची हृदय कुरुस म्हणून बहिकायचे दारुण काळ मृत्यू बाध जाणे अपमृत्य काय करी ज्याची नाही मृत्यूचे वय त्याची येऊन असे काय श्री गुरुपा ज्याची वयमांचे मुख्य बहिणी असे पुरंतु येऊन अंतपुराण जाऊन सुषिप्त केले प्रमाणतू होऊन स्मरण त्याची नाही हृदय ज्वाळा होय त्याची जागृत होऊन परेस प्रांतिक विष्ट त्याचे कष्ट त्याच्या तिचे वेळी स्मरण असे काही नाही शस्त्र मागतो गायचे दन करतो वाय
वायवी प्रयत्नश्री स्मरण झाले होते ती वेळी धावत गेला ब्रह्मजवळी लोळत चरण कमळी म्हणे स्वामी तुझं माझं तुझं पाजे रडले कवन जावे त्वरित परतून वस्त्रभूषण देऊन देते निरूपे ती वेळी संतोषाने तिच्यावर आला गंगी ग्रामगंगी वेग वक्र गंगी तरसे श्री गुरु श्री गुंचे दर्शन देखून या श्री गुरुशी नमन करी भावेशी स्तोत्र करी भावेशी सांगी श्री गुरु आद्यंत स्मर संतोषाने श्री गुरुमती तया तिजवाश्वी तिथे दक्षिण दिशा जाऊ मती स्थान थांबती त्या 19 वचन विनवी ते कर जोडून विसंबे आता तुमच्या चरण आपण समागामी येणं तुमचे चरण विनय देखत राहू नके कक्षण संसार सारखं कृपासून कृप तूच देवा कृपा सिंधू सागराशी गंगाली भूमीची तैसे स्वामी आम्हाचे दर्शन तिथे चरण आपले भक्त असेल तुझी ख्याती आम्हा सोडणे काही नाही ती सर्व आणि निश्चिती म्हणून चरणी लागले येणे परिश्री गुरुशी विनवी प्रभांशी संतोषाने विनय श्री गुरुमनी तिथे वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनर्पी तुम्हा दर्शन प्रवासाती पंचदशी सोमशे आमचा मित्र वास करून निस्थिता फलत्र पुत्र इष्ट प्राप्त मिळवणी तुम्ही आम्हा भेटेन करी चिंताला सर सुख अरिष्ट सकल अरिष्ट गेली दुःखे म्हणून असता ठेवी मंतव्या किती वेळी असे परिसंबोकुने श्री गुरु निघाले तिथून जेथे असे आरोग्य भवन येते नाथ क्षेत्र समस्त शिष्य समेत श्री गुरु आले तीर्थ पाहतो प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्तर को नामधारक शिष्य विनय सिद्धाशी कारण काय गुप्त व्हावयाचे होते शिष्य भोवशी त्याशी कुठे गुप्त केले गंगाधाराचा नंद सांगे चरित्र कामधेने सुद्धा सिद्ध मुनी विस्तारून नामधारकाशी पुढील कथेचा विस्तारू सांगत असे पूर्मन करून एकाग्रू श्रोते व एक सकाळी का सरवास सरस्वतीचे तेरी सायदेव साचार्य श्री तया श्री गुरु ते निर्धारी वस्त्र भूषण दिलेले श्री गुरुचरित्र अमृत सायदेव नाक्यान येते भैरक्षोर भाग्य त्यांचे ती श्री गुरुचरित्र प्रथम कल्पतोर नरसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामक समाधी नामधारक समाधी सायदेव संकट परिवार प्रसन्न वंशवस्ते भक्त नाम चतुर्दय प्रसंग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सुख समृद्धी शांती देणाऱ्या श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री दत्तात्रय नमः श्री पाचवी वल्लभ नमः श्री नरसिंह सरस्वती नमः. जय जय जी शुद्ध मुनी तारकस भवानी सुधार आमच्या श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु सांगता एकतन ध्याने माझे मन कांक्षित होते अंतकरण कथामृत एक वेदना लागले श्री गुरुचरणी तृप्तनवे अंतकरणी कथामृत संजीवनी आणि निरोपावे दातारा येणे परिसिद्धाची विनय विशेष भक्तीशी माता लावून चरणाची कृपा बाकी ती जे वेळी शिष्यवचन एकोणी संतोष झालं सिद्ध मुनी सांगत असे विस्तरण एक होते एकचित एक शिकामणे धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरण तलीन झाले निचे तुझ्या गीता आम्हाचे चेतन झाले परेस गुरुचरित्र स्मरण झाले अवधारा बिलवडी स्नानमिमा निरूपले अनुमम्य पम्य पुढील चरित्र उत्तम सांगे नाही क्वचित काती ते स्थानीय श्री गुरु होते गोप्याने प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परेस संगम कसे विख्यात दक्षिण वाराशी म्हणत श्री गुरुला आले अवलौकित भक्तानुग्रह कराव्या पुढे कृष्णातर्कंतु श्री गुरु पावन करीत पंचगंगा संगम ख्यात देते द्वादश शब्द अनुभवेस देत म्हणून जैसे विमुक्त काशन प्रयाग समान तिथं तोर म्हणून राहिले श्री पर्यासा गुरु ग्राम ग्रहण कुरुक्षेत्र तुझे जाणे पंचगंगा संगम कृष्ण भक्ती उत्तम पर्याचा कुरुक्षेत्र जितके पुण्य त्या उन्नतिक जाणं तेच तिथं अगण्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात पुराणांतर यांचे नाव आहे थोर सांगेन एकचित शिवाभद्रा व भौतिक मी नदी सरस्वती पंचगंगा शिख्याती महापथक सांगले याची प्रख्यात पंचगंगालय कृष्णाचे प्रसंग प्रयोग होऊन याचे सांग संगम स्थान म्हणून अमरापूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपमी जैसा प्रयाग समान त्याचे स्थान म्हणून वृक्ष म्हणून प्रख्यात जाणं कल्पतरू देवसंदेश्वर त्या संगम षटकोळ देशी वाराणसी पुरी गंगा भागवती पंचगंगा नदी संगम थोर समान परिसर अमरेश्वर सानिध्यातील अंश आहे 64 शक्ती प्रख्यात असे अमरेश्वर लिंग भरवे त्याची वंदनी सोबत पूजित अनुरोमी विष्णुनाथ तुझी जाणं प्रयागी करता पाकिस्तान जे पुण्य साधन शतपुण्य होते अनेक जण सारे परेसा सरळ ते संगमात प्रयाग समानच व्यक्तित्व आमरेश्वर प्रमाण म्हणून वस्तू त्या स्थानी वासवया कारण ती स्थानी कोटी तिथं आम्ही असं तिने गुणी बाहे गंगा दक्षिणी विनी सैतिनी नंतर आम्ही तर तिथं ती स्थानी सांगत असे पुराणे अष्टसिद्ध विख्यात सर्वजण त्या कृष्ण तटकांत तू उत्तर दिशा देख वाहे कृष्ण पंचमुख शुक्ल तिथं नाम एक ब्रह्मात पाप दोन सनुष तीन तिथं परेस एकनंतर एक धनुष्य तीर्थ असे ती म्हणून पापविनाशी कामी तिथं तिसरा सिद्ध तीर्थ अमरेश्वर सानिधान अर्थानुपमे सुखमडी पुढे संगम षटको प्रयाग तिथं असे शक्ती तिथं अमृत तू कोटी तिथं परेस सांगत असे असं ती परंपरा सांगत असे विस्तार एकादशी पाचवी गुरु राहिले तिथे द्वादश कृष्ण नदी दोन्ही पंचगामी मिळून सप्ताह नदी संगमी काय सांगू त्यांची महिमा ब्रह्मा ते पातके जाळून जातच नेणं एक सिद्धनाथ एक सैन्य सकळ विष्ट होय त्यांची काय सांगू त्यांची महिमा अनेक देवांना नाही उपमा दर्शन मात्र भक्ती काम्य सैन्य पड काय म्हणून साक्षात कल्पतो वृक्ष होतो मग गप्य जो राहिले श्री गुरु ते स्थानी भक्तजन तारणा तो होणार असे तीर्थ घेत राहते तिथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाला जातं असं तर पुढे वर्तमान वीक्षक करावे प्रतिनिधी म्हणजे
अमरापुर ग्राम लागून जाते श्री गुरु परी असा त्या ग्रामी द्विज्योत सेव्या दव्यास्कुलांची पार्वती चौपती शिरोमणी सूक्ष्म श्वेतो प्रमाण सूक्ष्म भिक्षा करू आपण कर्म मनागचर असे सात्विक प्रत्यंत त्या प्रमाणात गेले विनंती शेंगा निगती त्याने उदरपूर्वक येते एखाद्या दिवशी ब्राह्मणाची वरण मिळे प्रेस त्या शेंगा रांधून हरुषिक्रा दिवस क्रमांतीने बरे सब्राह्मण तारे चकोती उत्तर बरे पंचपाने पद्धती पूजा भक्तीने वर्तत श्री गुरु एक दिवशी प्रमाणे असे गेले आपण भिक्षा नेले आमचे विप्र भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुची पूजा करतो जोडशी जोडे शेंगा प्रश्न शाकात भिक्षा करून ब्राह्मण शिवश्रुती संतोष गेले होते दारे दृश्य म्हणून निघते ती वेळ त्यावेळांच्या घरात जो होता विलंब उन्नत एवढा मी अंगणी सर्व गोष्टीला त्या वेळांचं झाड मध्ये देते तिथे टाकून देते प्रबळ गेला आपण संगमाशा त्या तिची वेळी तक कधी पुत्र सापडे म्हणते देव हो देव बळी केसे दुष्ट आपले आम्ही यतीश्वराशी काय उपद्रव केल्याचे ग्रास आपले ग्रास छेदून केसे देते टाकून दिले भूमीवर येसे पर्याय आले दुःख करी परपरिषद भगवान मन प्रबुद्ध प्रमाण स्त्रियांशी तिची वेळ जे जन्म ज्या काळी निर्माण करी चंद्रमुळे ते आधीने विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितीले कारण पिपिली ठिकाणं स्थूल जीवन समता आरूप पुरवते सायचित नचल पश्चित प्रयचित ऐसे बोलविदा शुद्ध पंचनहरे केवी करत त्यांच्या 84 लक्ष जीवरांशी 16 सूक्ष्म क्षमताशी निर्माण केल्या आहारांशी म्हणून उत्पत्त तदनंतर रायक दृष्टी करून पुष्टित शेवटी आपल्या जिरोबल पडते पण आपण पूर्वजन्मशी निक्षेपण चुकतात दुष्टदान आपले आपण यांच्या भोगणे पुढील यावर काय बोलू आपले देव सतावून पुढील बोलायचे पाणी जे पेले बघ बक्षानं कवन बोल सांग माझं बोलते ते ठेवते ईश्वराशी आपल्या जीवन चारशी ग्रास हरितेले म्हणून त्या वैद्यमय विष्णू तू दारक सामासी म्हणून याला भिक्षिष नेले आमचे दारिदृशी तुझ्या आमासी तारे लेणी परी स्त्रियांशी संबोधित परी असा काढून वेल शाखेशी टाकीत झाला गंगेत त्या वेलांचे मूळ तोरक जोको आपले दारी काढू म्हणून द्विजवरी खनित झाला ती वेळी काढिता वेल मुलाचे न्यायाला दंडनिधी कुंभनिधाने असे आनंद झाला वंश घेऊन गेला परंतु म्हणे ती नवल काय झाले तीश्वराम प्रसन्न झाले म्हणून वेल चुकले निधानला दे आमासी नरनवेश्वर अवकेश्वर हो ईश्वर अवतार रमा भेटायला दैन्यावर म्हणते त्याला दर्शनाशी जाऊन संगमी श्री गुरुशी पूजा करतो भगवानशी प्रवृत्तांत सांगती त्याचे तुम्ही ती वेळी पर्याय सुरू गुरु म्हणते त्याचे तुम्ही सांगावे कवनाशी प्रकटन करिता आम्हाशी लक्ष्मी नसे लक्ष्मी तुम्हा घरी येसे पेरे दिव्य असे सांगे श्री गुरु प्रेयशी अखंड लक्ष्मी तुमचे वंश पुत्रपुत्री नांद त्याच्यावर लादन गेला वनिता आणि ब्राह्मण श्री गुरुकृपा असे जाण दर्शन मात्र दैन्य हर ज्याची होय गुरुची कृपा द्यायचे दैन्य कैचे दैन्य बापा कल्पवक्ष आश्रया घरी बापा दैन्य कैचे त्या घरी देवे असेल नृत्याने अश्रया तो श्री गुरु तोचे पावे पहिले पार पूज्य होय सकाळी काशी जोका बचेल श्री गुरु त्याचे ससा देह प्रमाखंड लक्ष्मी त्यांचे घराष्टेश्वर नांदती सिद्ध म्हणे दामदार काशिद धार काशी श्री गुरु उपा आहे सेवाच्या वेळी तुम्ही म्हणे काम देणे तुझा घरी गंगाधाराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तारून पुढील कथामृत पाने ऐकू श्रोते व एकची ते श्री गुरुचरित्रामृत विवेक सागर ऐचित विप्रधन्य आता नेते कथानुरूपिली ती श्री गुरुचरित्र प्रथम कल्पतरुण नरसिंह सरस्वती प्राख्याने सिद्ध नामधारक समाधी कुरुक्षेत्र अष्टतीत्र वर्णन नम्रपण सूक्ष्म द्विजगर भिक्षा दरिद्र पर्यान नाम अष्टोध्याय प्रसंग श्री गुरुनाथा परिणामस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.